व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण एका अशा महान राजाला अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या मातेला स्वाभिमान शिकवला. ते छत्रपती शिवाजी महाराज. भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो. मराठ्यांचा राजा होता, मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊच्या संस्कारात आणि शहाजी राजांच्या मार्गदर्शनात शिवबा लहानाचे मोठे झाले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन गड किल्ले जिंकले. शिवराय एकटे नव्हते, तर त्यांच्या पाठीशी होते निष्ठावान मावळे. तानाजी मालुसरे यांनी गड जिंकताना त्यांचे वीरमरण परतले. मुरारबाजी आणि रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जो 62 किलोची तलवार वापरतो त्यांचे नाव येसाजी. जो 2000 सैन्यांशी एकटाच लढतो त्यांचे नाव बाजी. जो तो हात तुटला तरीही शत्रूंशी लढत राहतो त्यांचे नाव तानाजी. जो या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हते, तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाळगण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची आणि गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची. परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, छत्रपतींची जयंती. जाता जाता मी एवढे म्हणेन, विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोटा फाडून गेला. स्वर्गात गेला व देवांनी चुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शुभ होऊन गेला, असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. बोल